नमस्कार. तर आम्ही निघालेलो आहोत आत्ता सध्या भाटनिमगाव येथे उरूस बघण्यासाठी आणि आमच्या पवार सरांचं आम्हाला आमंत्रण आहे जेवण करण्यासाठी. तर निघालोय. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा, नक्की आवडेल तुम्हाला. तर भाटनिमगावला अवसरी मार्गे जावं लागतं इंदापूरमधून. हा जो रोड आहे अकलूज बायपासपासून आपल्याला सरळ निघावं लागतं आणि मग आपल्याला या बाजूला हे सुंदर अशा गावाचं वातावरण पाहायला मिळते. हे सगळं नजरकैदेत करून ठेवता येतं, पण म्हणून मी कॅमेऱ्यामध्ये सुद्धा कॅप्चर केले, कारण ह्या सगळ्या आठवणी आपल्यासोबत राहायला पाहिजेत. तर गाव पूर्ण जे आहे ते सगळं गावचे गाव पीर बाबाची यात्रा साजरी करत असतं. प्रत्येकाच्या घरी म्हणजे प्रत्येक घरी भाटनिमगाव मध्ये बोकड पडतं आणि सगळ्या पाहुणे मंडळींना आमंत्रित केलं जातं. आम्हीही आमंत्रित आहोत. आमचे पवार सर आहेत, त्यांच्या घरी आम्ही निघालेलो आहोत आणि हे सगळं वातावरण जे आहे साधारण 3-4च्या पुढचं आहे. हे वातावरणात का निघालोय, कारण संध्याकाळी इथं छबिना निघतो आणि छबिनाला पूर्ण गाव एकवटलं जातं. त्यामुळं हा जो रस्ता दिसतोय आपल्याला, हा सगळाच्या सगळा रस्ता गच्च भरलेला असतो माणसांनी, वाहनांनी. त्यामुळं नंतर आपल्याला आतमध्ये जायला चान्स मिळत नाही. तर इथं गाडी पार्क करून आम्ही निघालोय मंदिराकडे दर्शनासाठी. पीर बाबाचं हे देवस्थान आहे, तिथे आम्ही निघालेलो आहोत. इथपासून तिथपर्यंत लाईटिंग केली आहे. सेल्फी तर बनतो, पण आमच्याकडून चुकून व्हिडिओ निघाला मायलेकांकडून असो. आणि आम्ही निघालोय आता दर्शन घेण्यासाठी पीर बाबांचं. इथे आल्यानंतर आपल्याला एक सुंदर मोठी कमान दिसते आणि कमानीतून आत गेल्यानंतर मंदिराचा हा कळस आपल्याला दिसतोय. इथे जत्रेतलं सगळं वातावरण तयार आहे. अजून गर्दी नव्हती, कारण कोणीच आलेलं नव्हतं. सगळे लोक आपल्या आपल्या घरी होते. छबिण्याच्या वेळेला खूप गर्दी होते इथं. हे जे जुन्या पद्धतीची हत्यारं वस्तू इथं विकल्या जात आहेत. लहान मुलांची खेळणी आहेत बरीचशी, कढई, तवे लोखंडाचे, सगळे आपलं दुकान सेट करण्याच्या सध्या मार्गावरती आहेत, कारण थोड्या वेळात इथं गर्दी होणार आहे खूप जास्त. लहान मुलांसाठी खूप मोठी खेळणी नाही आहेत, थोडीच आलेली आहेत. हे पीर बाबाचं देवस्थान आहे. याची यात्रा या ठिकाणी भाटनिमगावमध्ये चालू आहे. आम्ही या दादांकडून पेढे घेतलेले आहेत आणि आता आम्ही निघालोय आतमध्ये दर्शनासाठी. महिला आतमध्ये जाऊ शकत नाहीत आणि जेंट्स जे आहेत ऑल कास्ट सगळे जाती धर्माचे जाऊ शकतात. फक्त डोक्यावरती रुमाल बांधला पाहिजे असा नियम आहे इथला, आणि म्हणून या ठिकाणी समर्थला आम्ही रुमाल बांधतोय आणि आतमध्ये त्याला पाठवतोय दर्शनासाठी. मी बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे. तुम्हीही कधी आलात तर नक्की मनोभावे दर्शन घ्या. संपूर्ण गाव पीरबाबांची पूजा करतं. या ठिकाणी मलिदा बराचसा तुम्हाला पाहायला मिळतोय. कुठल्याही गावची यात्रा असली की मलिदा असतो. या दादाला विचारलं कितीला राईड आहे, तो म्हटला 50 रुपयाला राईड आहे. मी म्हटलं नको, मी जर बसले तर गाडी पंक्चर तरी होईल, नाही तर चालणारच नाही जागेवरून, म्हणून मी थांबले आणि समर्थ आमचा एन्जॉय करतोय, आईस्क्रीम खातोय मस्तपैकी. जत्रेमध्ये हे खायला मिळालं म्हणजे सुद्धा स्वर्ग ठेंगणा आहे लहान मुलांसाठी. इथं सगळी खेळण्याची दुकानं, ज्या लेडीजसाठी आवश्यक वस्तू आहेत त्या सगळ्या इथं विकल्या जात आहेत. आणि आम्ही इथं आलोय की समर्थसाठी काहीतरी घ्यायचं आहे. खेळण्याच्या दुकानामध्ये 100 रुपयाला काहीही घ्या तुम्ही, कितीही मोठी गाडी घ्या, 100 रुपयाला आहे फक्त. आणि इथून आम्ही समर्थसाठी विचार करतोय की काय घ्यायला पाहिजे, कारण आता तो लहान नाही आहे गाड्या खेळण्यासाठी. म्हणून आम्ही लुडो आणि चेसबोर्ड इथं घेतलेला आहे विकत, जो त्याला उपयोगाला येईल, त्याला शिकता येईल, खेळता येईल. पर्स बऱ्याचशा आहे, त्यातली ब्लॅक कलरची पर्स मला आवडलेली, त्याचा व्हिडिओ नंतर बघा, कारण इथून बघून पुढे गेलेली आहे मी. परत मी रिटर्न आलेली आहे आणि पुन्हा मी ही ब्लॅक पर्स घेतलेली आहे. इथून 150 रुपयांमध्ये मला मिळाली. तर तुम्ही अफोर्डेबल प्राईसमध्ये जर काही शोधत असाल तर तुमच्या गावच्या उरूस जत्रा यात्रांमधून नक्की खरेदी करा. इथं तुम्हाला बघायला मिळते की पोस्टर्स आहेत, देवांच्या मूर्त्या किंवा देवांचे जे प्रतिमा आहेत त्याचे फोटोज आहेत. इथं मात्र दणका लावला होता नारळावरती या दादानं. आणि इथं गाड्यांचं बरेचशे दुकानं आहेत. लहान मुलांनी होळीनिमित्त म्हणा तर ते डमरू वगैरे वाजवायला घेतलेले. इथं या दुकानाचा व्हिडिओ करते, कारण हे जे दुकान आहे इथं कोणतीही वस्तू घ्या 50 रुपयांमध्ये होती. तर मी सगळं बघून मला चोकर घ्यायच्या होत्या आणि मी 2 चोकर इथून घेतलेले आहेत. 50 रुपयाला एक म्हणजे 100 रुपयामध्ये 2. बाहेर कुठेही दुकानात गेलात क्वालिटी छान होती, पण बाहेरच्या दुकानांमध्ये आपल्याला हेच 300, 400, 150, 200 रुपयांपर्यंत मिळतं. पण इथं 50 रुपयाला एक मिळालं म्हणून मी 2 घेतले. मला लागतं आणि मी ती पर्स पुन्हा घ्यायला आले. हा व्हिडिओ मी परत बनवला की बाबा ही 150 रुपयाला पर्स मला मिळालेली आहे, मी खुश आहे. आणि इथं आम्ही रिंग टाकण्यासाठी आलो आहे. रिंग स्टॉलमध्ये 10 रुपयाला रिंग होत्या 5, पण एकही रिंग आमच्या नशिबानं म्हणा किंवा अनलकीनं म्हणा गेलेली नाही आहे. हा समर्थ ट्राय करतोय.
तर कुठलीच रिंग गेलेली नाही आहे आणि मी सांगितलं की नाही गेलेली आमची एकही रिंग. तर निघालो आहे आम्ही पुढे आणि इथं शेवटचं दर्शन घेतलं पीर बाबांचं आणि आम्ही निघालो आहे सूर्य मावळतीला गेला आहे. लहानपणी याच्यामध्ये बसायला पैसे नव्हते आणि आता पैसे आहेत, पण आता माझ्याकडे लहानपण नाही आहे. तर हे आहे पवार सरांचं घर. मंडप लावलेला आहे, भाकरींचा कार्यक्रम चालू होता मंडपामध्ये म्हणून, आणि आम्ही बसलो जेवायला दोघंही. मस्तपैकी मटणाच्या भाजीवरती ताव मारलेला आहे. तुमच्या इकडे जत्रा यात्रा असेल तर नक्की आमंत्रित करा, आम्ही नक्की येऊ. आणि हा परतीचा प्रवास. इंदापूरमध्ये आले तेव्हा अंधार पडलेला होता, तर इंदापूरमध्ये आल्यानंतर अंधार पडल्यामुळं आता आम्ही डायरेक्ट घरी निघालेलो आहोत. हा जो परिसर आहे हा बस स्टँडचा परिसर आहे, तुम्ही बघू शकता. इकडे ST स्टँड आहे आमचं. व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब शेअर करायला नक्की विसरू नका. थँक्यू.